नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कायदेशीर गप्पा विथ प्रतिभा. आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती रोजच नवीन कायदेशीर विषयावरती बोलत असतो. जसं की आज आपण बोलणार आहोत एका नवीन विषयावर, त्याचं नाव आहे झिरो एफ-आय-आर. तर झिरो एफ-आय-आर म्हणजे काय मित्रांनो? कधी तुमच्यासोबत असं घडलंय का किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत की एखादा गंभीर प्रकार किंवा एखादा गंभीर गुन्हा तुमच्या बाबतीत घडलेला आहे आणि तुम्ही धावत जाऊन पोलीस स्टेशनला एफ-आय-आर दाखल करण्याकरता जाता, पण पोलीस एफ-आय-आर दाखल करून घेत नाही. तुम्हाला पोलीस सांगतात की हा जो गुन्हा आहे तो आमच्या हद्दीत घडलेला नाही आणि आमचं ज्युरिस्डिक्शन नाही आहे, त्यामुळे तुम्ही वेगळ्या पोलीस स्टेशनला जा, वेगळ्या ठिकाणी जा आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचा एफ-आय-आर नोंद करा. तेव्हा मग काय करायचं? तेव्हा मग उपयोगी पडतो आपल्याला झिरो एफ-आय-आर. तर झिरो एफ-आय-आर काय सांगतो आपल्याला, मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगते. झिरो एफ-आय-आरची जी तरतूद आहे ती आपल्या नवीन कायद्यामध्ये म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मध्ये करण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला दिसते की जे सेक्शन 173 जे कलम 1 आहे त्यामध्ये नमूद केलेलं आहे की इररिस्पेक्टिव्ह ऑफ ज्युरिस्डिक्शन म्हणजे कोणत्याही हद्दीचा किंवा ज्युरिस्डिक्शनचा तिथे प्रश्न येणार नाही जेव्हा तुम्ही एफ-आय-आर दाखल करायला जा. तर प्रत्येक पोलीस स्टेशनला किंवा कोणत्याही पोलीस स्टेशनला जिथे अपराध घडलेला असो किंवा नसो, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या गुन्ह्याची तिथे जाऊन तुम्ही तुमच्या सोबत जो अपराध घडलेला आहे, काय गुन्हा घडलेला आहे त्याबद्दल तुम्ही तक्रार देऊ शकता, एफ-आय-आर नोंदवू शकता. आणि जे पोलीस कर्मचारी आहेत ते तुम्हाला नाही म्हणू शकणार नाही, त्यांना ती एफ-आय-आर नोंद करूनच घ्यावी लागेल आणि त्यानुसार त्यांना जी पुढील प्रक्रिया आहे ती करावी लागेल. मित्रांनो, झिरो एफ-आय-आर म्हणजे काय? झिरो एफ-आय-आर म्हणजे असा एक एफ-आय-आर जो कोणत्याही पोलीस स्टेशनला नोंद करता येतो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ ज्युरिस्डिक्शन म्हणजे तो गुन्हा त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला असो किंवा नसो. समजा एखाद्या महिलेला दिल्लीमध्ये असॉल्ट करण्यात आलेलं असेल, पण ती महिला जर सध्या नागपूरमध्ये असेल तर ती महिला त्या अपराधाविरुद्ध नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा रिपोर्ट करू शकते. नागपूरच्या पोलीस स्टेशनला ती एफ-आय-आर नोंद करू शकते आणि पोलीस तो एफ-आय-आर नोंद करून घेणार आणि त्यानंतर जी त्यांची पुढील प्रोसिजर आहे ते फॉलो करतील आणि जो प्रॉपर एफ-आय-आर आहे, जो योग्य जे कोर्ट आहे जिथे तो एफ-आय-आर जायला पाहिजे, दिल्लीचं जे पोलीस स्टेशन आहे, जे ज्युरिस्डिक्शन आहे, तिकडे तो एफ-आय-आर ट्रान्सफर करण्यात येईल. त्याला झिरो एफ-आय-आर असं म्हटलं जातं. आता आपण बघणार आहोत की महिलांसाठी झिरो एफ-आय-आर कसा फायदेशीर ठरतोय. तर महिलांसाठी म्हणजे जेव्हा महिला कुठे कामाकरता बाहेर गेलेल्या आहेत किंवा घरी आहेत, बाहेर गावी गेलेल्या आहेत, ट्रेनमध्ये आहेत, प्लेनमध्ये आहेत किंवा कोणत्याही हद्दीत किंवा कोणत्याही ठिकाणी त्या आहेत, अशा वेळी जर त्यांच्यासोबत कोणता अत्याचार घडला किंवा काही हिंसाचार झाला, काही घरगुती हिंसाचार झाला, तर त्यावेळी त्या कोणत्याही पोलीस स्टेशनला जाऊन झिरो एफ-आय-आर नोंद करू शकतात. तेव्हा पोलीस त्यांना म्हणणार नाही की आम्ही हा एफ-आय-आर नोंद करून घेऊ शकत नाही, त्यांना कंपल्सरी तो एफ-आय-आर नोंद करून घ्यावा लागेल. म्हणजे महिलांना त्यामुळे महिलांना झिरो एफ-आय-आरची जी तरतूद आहे ती खूप फायदेशीर ठरणार आहे. जेणेकरून त्या कुठेही असल्या तरी त्या कोणत्याही पोलीस स्टेशनला जाऊन आरोपी विरुद्ध किंवा त्या गुन्हेगारांविरुद्ध एफ-आय-आर दाखल करू शकतील. जर तुम्ही पोलीस स्टेशनला एफ-आय-आर नोंद करण्याकरता गेलात आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितलं की आम्हाला झिरो एफ-आय-आर नोंद करायचं आहे आणि तरी सुद्धा त्यांनी नकार दिला, तर तुम्ही काय करू शकता? तेव्हा तुम्ही थेट SP म्हणजे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस किंवा DSP यांना तुमच्या लेखी पत्राद्वारे एफ-आय-आर नोंदवू शकता. आणि तसेच तुम्ही महिला हेल्पलाईन क्रमांक जो आहे 112 किंवा 1091 या हेल्पलाईन क्रमांकावरती कॉल करू शकता. जरी तुमची तक्रार नोंद करून घेत नाहीये तर लेखी तक्रार करून त्यावरती पोलीस कर्मचाऱ्यांची नोंद घेऊ शकता की तुम्ही आमची तक्रार का नोंदवून घेत नाहीये. अशा प्रकारे तुम्ही झिरो एफ-आय-आर नोंदवू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की झिरो एफ-आय-आर म्हणजे काय, तो कुठे कसा नोंद करायचा आणि जर एफ-आय-आर नोंदवून घेतला नाही तर मग काय करायचं, ही सगळी माहिती तुम्हाला समजली असेल. आणि कायदेशीर विषयावरती जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.